एक्सएम ब्रोकर मध्ये अकाउंट कशा प्रकारे ओपन करायचं आहे, फुल व्हेरिफिकेशन सोबत प्रोसेस सांगतो, नीट बघून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथं तुम्ही क्लिक करा. बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रोसेस करायची आहे. ऍक्सेप्ट ऑल येईल, तर ऍक्सेप्ट ऑल करून घ्या. खाली बघा रिस्क वॉर्निंग येतं, ही सगळीकडे येतं, असं नाही की ह्यांचं फक्त येतंय. ऍक्सेप्ट ऑल वरती क्लिक करा. आता काय म्हणते, गेट 100% बोनस अप टू $200. इथं तुम्हाला $200 डिपॉझिट केले की 200चा बोनस भेटतो. मिनिमम $20 डिपॉझिट केले की $20चा बोनस तुम्हाला भेटून जातो. 50 केले 50चा भेटतो. हायएस्ट 200 पर्यंत बोनस आहे. त्याच्यानंतर 50%चा बोनस पण तुम्हाला भेटतो. $500 डिपॉझिट केलं, $250चा बोनस. बोनसचा यूज वगैरे सगळं काही मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, खूप चांगलं इथं तुम्हाला दिलेले आहे सिस्टम. ओके, रजिस्ट्रेशन कसं करायचं बघा. गेट 100% बोनस अप टू $200 वरती क्लिक करायचं तुम्हाला. इथं क्लिक केल्यानंतर सिंपल येतं बघा, इथं कंट्री ऑफ रेसिडेन्स इंडिया बरोबर आहे. मेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि पार्टनर कोड बघायचं. इंटर हिअर म्हणते ना, इंटर हिअर वरती क्लिक करा. पार्टनर कोड विसरायचा नाही. पार्टनर कोड टाकून घेतो, अभि 100 हा पार्टनर कोड सगळ्यांनी टाकून घ्यायचा आहे, तर तुमचा अकाउंट माझ्या अंडर रजिस्टर होऊन जाईल. आय कन्सेंट वरती क्लिक करा. ईमेल आयडी आणि पासवर्ड एक तयार करायचा आहे, मी ते टाकून घेतो. मेल आयडी, पासवर्ड आणि पार्टनर कोड भरलेला आहे. रजिस्टर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं काय म्हणते, प्लीज चेक युअर मेल. आता तुमच्या मेल वरती एक लिंक आली असेल कन्फर्मेशनची, तिथून तुम्ही कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. इथं बघा अशा प्रकारे एक मेल आला असेल तुम्हाला, वेलकम टू एक्सएम, व्हेरीफाय ईमेल म्हणतंय. व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक करा. व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक केल्यानंतर बघा, युअर ईमेल ऍड्रेस इज व्हेरीफाईड म्हणतंय. ईमेल व्हेरिफिकेशन आपलं झालेलं आहे. आता सिंपली परत एकदा मग पेज वरती यायचं तुम्हाला आणि इथं रिफ्रेश करून घ्यायचं आहे. ठीक आहे, रिफ्रेश करून घेतल्यानंतर बघा इथं लॉग इनचा ऑप्शन येतोय. लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे अकाउंट इथं रेडी झालेलं आहे. बघा इथं अशा प्रकारे दाखवत असेल, माझ्या अकाउंट मध्ये जातो मी. हे अकाउंट आपलं रेडी झालेलं आहे. हा बघा MT5चा आयडी. सर्व्हर बघायचा असेल तुम्हाला तर बघा इथं 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अकाउंट इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचं आहे. MT5चा 13वा सर्व्हर आहे. हा सर्व्हर आपल्याला जाऊन MT5ला सिलेक्ट करायचा असतो, लॉग इन टाकायचा असतो आणि जो आपण रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड टाकलाय तोच पासवर्ड इथं टाकायचा असतो. पासवर्ड चेंज करायची प्रोसेस पण इथं आहे बघा, चेंज ट्रेडिंग अकाउंट पासवर्ड म्हणतंय. इथून तुम्ही याचा पासवर्ड पण चेंज करू शकता. आता महत्वाची गोष्ट आहे व्हेरिफिकेशन प्रोसेस. काय करणार आहे तुम्ही, व्हेरीफाय नाव वरती क्लिक करणार आहे. व्हेरीफाय नाव वरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट नेम टाकायचा आहे. फर्स्ट नेम इथं टाकून घेतो. त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम, खाली डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा. मी सगळं डिटेल फिल करून घेतो. बघा सगळी डिटेल इथं फिल करून घेतलेली आहे. कंटिन्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर ऍड्रेस म्हणतोय बघा, सिटी, टाउन, स्टेट, नंबर, पोस्टल कोड एवढं सगळं मागतंय. आपण काय करूया, ऍड्रेस मधलं फक्त गावाचं जे नाव आहे ते इथं टाकून घेऊया. बघा सिंपली इथं आपण ऍड्रेस टाकून घेतलेलं आहे. फक्त गावाचं नाव टाकलं तरी चालतंय, स्ट्रीट नंबर चुकीचा टाकला तरी चालतो, फक्त गावाचं नाव बरोबर पाहिजे आणि पोस्टल कोड बरोबर पाहिजे. आता काय म्हणतंय, ऍड फायनान्शियल डिटेल्स. काय म्हणतंय, हॅव यू ट्रेडेड 15 टाइम इन डेरिव्हेटिव्ह, तेव्हा म्हणतंय येस म्हणून टाका. कंटिन्यू करून टाकायला. कंटिन्यू केल्यानंतर काय म्हणते, व्हेरीफाय आयडेंटिटी. आता इथं महत्वाची गोष्ट आहे बघा, इथं आपल्याला काय काय व्हेरीफाय करायचं आहे. पहिल्यांदा तर प्रूफ व्हेरीफाय युअर आयडेंटिटी म्हणतं, म्हणजे पॅन कार्ड व्हेरिफिकेशन पहिल्यांदा करायचं आहे. स्टार्ट व्हेरिफिकेशन वरती क्लिक करतो. बघूया पॅन कार्ड घेतंय का. सुरुवातीला माझ्या हिशोबाने पॅन कार्डच टाका, कारण ऍड्रेसला आधार कार्ड टाकता येईल आपल्याला. स्टार्ट वरती क्लिक करूया. आयडेंटिटी कार्ड म्हणतंय बघा. नवीन आय थिंक नवीन प्रोसेस मध्ये तुमच्या गॅलरी मधून सुद्धा अपलोड करता येतंय. आपण काय करूया, कंटिन्यू ऑन दिस डिव्हाइस म्हणतंय, अलो करूया. अलो करणं महत्वाचं आहे बघा. क्रोम वरून जर तुम्ही करत असाल तर कॅप्चर करून घ्यायला आहे तुम्हाला. ओके, हे कॅप्चर झालेलं आहे. आता बॅक साइड कॅप्चर करून घेऊया. अपलोड होत आहे बघा. आता फेस व्हेरिफिकेशन करायचं आपल्याला. फेस व्हेरिफिकेशन करून घेतो. बघा आता डॉक्युमेंट आपले सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. बॅक टू मेंबर्स एरियाला येऊया. बघूया व्हेरिफिकेशनसाठी किती टायमिंग लागते. व्हेरीफाय आयडेंटिटी म्हणताय, कधी कधी 24 तास लागतात, पण आय थिंक 5 ते 10 मिनिटांमध्ये होऊन जातं. जर नाही झालं तर सिंपल एक गोष्ट करायची तुम्ही सगळ्यांनी. चॅट सपोर्ट असतोय बघा इथं उजव्या कोपऱ्यामध्ये खाली, ह्यांना कॉन्टॅक्ट करायचा. मला डिपॉझिट करायचं आहे म्हणायचं मोठा अमाऊंट आणि माझं व्हेरिफिकेशन पटकन करून द्या असं त्यांना सांगायचं. जर पॅन कार्डनं व्हेरिफिकेशन नाही झालं तर आधार कार्डनं तुम्ही नक्की करू शकताय. ओके, एकदम सिंपल प्रोसेस होती बघा. अशा प्रकारे थोडंसं रिफ्रेश करून घेऊया, बघूया होतंय का व्हेरिफिकेशन. बघा 2 मिनिटाच्या आतमध्ये इथं व्हेरिफिकेशन झालं दिसतं. व्हेरीफाईड म्हणून आलंय बघा उजव्या कोपऱ्यामध्ये. टोटल आपले डॉक्युमेंट वगैरे सगळे व्हेरीफाय झालेले आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये डिपॉझिट विड्रॉलचे बाकी व्हिडिओ टाकले, MT5ला कसं अटॅच करतात ते पण व्हिडिओ टाकले मित्रांनो. बोनसचा बेनिफिट आहे म्हणून आपण एक्सएमला जास्तीत जास्त प्रेफर करतो. ओके, कुणाला वाटत असेल तर स्प्रेड जास्त आहे तर तुम्ही इथं ऍडिशनल अकाउंट कसं ओपन करता बघा. ऍडिशनल अकाउंटचं सांगतो प्रोसेस. ऍडिशनल अकाउंट ओपन करताना सुद्धा पार्टनर कोड टाकायचा. इथं प्लस अकाउंट वरती क्लिक करायचं. रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंट वरती क्लिक करा. MT5 म्हणते स्टँडर्ड घ्या. त्यानंतर बघा लेव्हरेज 1:1000 सिलेक्ट करा. खाली बघा हॅव अ पार्टनर कोड इंटर हिअर.
इथं इंटरियर म्हणताय, इथं ABHI अबी 100 टाका किंवा अबी 06 टाकला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आय डिक्लेअर वरती क्लिक करा, कंटिन्यू वरती क्लिक करा, तुमचं एक दुसरं अकाउंट ओपन होऊन येईल. पण मी म्हणतो जास्तीत जास्त अकाउंट ओपन करू नका, एक सिंगल ट्रेडिंग अकाउंट ठेवा आणि ते जास्तीत जास्त यूज करा. अशा प्रकारे एकदम सिंपल प्रोसेस होती. ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील कमेंट करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तो गोष्ट, हा जो आयडी आहे बघा, जो ट्रेडिंग अकाउंटचा बनलेला एमटी आयडी, तो आयडी मला व्हॉट्सअपला पाठवा. तो चेक करा माझ्या अंडर रजिस्टर झालेला आहे की नाही, नाहीतर परत तुम्ही डिपॉझिट एखादा अडकल्यानंतर येतात त्यावेळेस काही फायदा होत नाही. ओके, हा आयडी मात्र तुम्ही नक्की व्हेरीफाय करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.